जैसा फळाची हावे तैसे कर्म करी आघवे मगन कीजी जीची येणे भावे उपेक्षी। जो श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5। जो मनुष्य फळाच्या आशेने कर्म करतो तो अपेक्षेप्रमाणे फळ न मिळाल्यास त्या कर्माची उपेक्षा करतो। म्हणून कर्म हे कर्तव्य म्हणून करावे, फळाची आसक्ती सोडावी। ईश्वरार्पण बुद्धीने केलेले कर्म मनशांती आणि समत्व देते। रामकृष्ण हरी। मनुष्याच्या जीवनामध्ये वाचिक कर्म, हाताचे कर्म, बुद्धीचे कर्म आणि ज्ञान, क्रिया आणि कर्म या त्रिवेणी संगमातून त्याचं जीवन, करिअर हे सतत उत्साही आणि उमेदीवर असते। नशीब आणि उपलब्धी यांची सांगड त्या कर्माच्या फळाच्या दृष्टीनं असू शकते। प्रत्येक वेळेला नशीब साथ देईन, प्रारब्ध साथ देईन, कर्म साथ देईन, परिस्थिती साथ देईन हे त्या त्या परिस्थितीनुसार असतं। पण मानवीय मन फळाच्या अपेक्षेनं आपला जीवनक्रम, जीवन संसार हा सुखाचा जावा या आशेवर मनुष्य कर्म करत असतो। पहा, त्याला इच्छा असते, त्याची काहीतरी मनीषा असते। जीवनामध्ये आपण काही चांगलं करावं, भलं व्हावं आणि आपलं जीवन सुखमय समृद्धीनं व्हावं, लोकात नावलौकिक व्हावा, प्रसिद्धी मिळावी या आशेवर मनुष्य कर्म करत असतो। कुणाला तरी एक आदर्श मानून, कुणाचे तरी एक गुणगान ऐकून त्यालाही वाटतं त्यांच्या सारखे। हा एक शब्द आहे पहा, मी सारखं म्हणत असतो, सारखं आणि बरोबरी ही प्रत्येकाच्या पूर्व संचितानुसार त्यांचं यश, कीर्ती, लाभ, लोभ वगैरे असू शकतो। परंतु प्रत्येकाला त्याच्यासारखं होता येत नसतं। एका वर्गामध्ये 60 विद्यार्थी असतात आणि 60 विद्यार्थ्यांपैकी 5 विद्यार्थी हे थोडे बुद्धीने उंच असतात, त्यांच्यात संपदा असते आणि त्यातूनही 2 असे असतात सर्वसामान्य असतात, परंतु त्यांना उपलब्धी आणि त्यांचं धाडस, हिंमत, त्यावर ते मोठे उद्योगपती होऊ शकतात आणि झालेले काही उदाहरणं देखील आहेत। अशा या बदलावर, प्रत्येकाच्या नशिबावर माणसानं त्याची बरोबरी करणं अयोग्य आहे। काही बुद्धिजीवी असतात, परंतु ते कुणाच्या तरी हाताखाली काम करून त्यांचं जीवनमान असतं। असा हा बरोबरीचा प्रकार आपण व्यवस्थेमध्ये पाहत असतो। एखादा वर्गामधला विद्यार्थी तो मंत्री होऊ शकतो आणि होतोही तो, तसं त्याच्या हाताखाली सर्व सत्ता गाजली जाते आणि बुद्धिजीवी त्याच्या पुढे नतमस्तक होतात, त्याला सॅल्यूट मारतात। असा हा फरक आहे पहा। नशीब, प्रारब्ध आणि भोग, ऐश्वर हे प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकते, परंतु ज्ञानेश्वर माऊलीने या ओवीमध्ये आपण जे कर्म करतो, जे यश संपादन करतो किंवा अपयश आपल्या पदरी पडतं, ते भगवंताला समर्पित करून समाधानाचं, आनंदाचं जे आहे ते स्वीकारण्याची भूमिका अत्यंत शांतीपूर्ण आहे, असं या ओवीचा संदर्भ अर्थ होय। जैसा फळाची हावे तैसे कर्म करी आघवे मग न कीजी जे येणे भावे उपेक्षी। जो माऊलींची ही ओवी कर्माची आणि कर्मा प्राप्तीनंतर फळाची जी अनुभूती आहे, यश मिळेल किंवा अपयश मिळेल, त्याही परिस्थितीमध्ये आपण जे कर्म करतो ते
भगवत समर्पण भावनेतून जर केलं तर त्याचं दुःख मनाला शिवत नाही आणि मनाला वाईट वाटून घेता कामा नये, असं या ओळीचं संदर्भ अर्थ होय.